चला नमस्कार. एमपीसीचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तलाठी भरती असेल इतर एमपीसी पूर्व परीक्षेचा नवीन प्रसिद्धीपत्रक आलंय आणि तुमचा कट ऑफ जो आहे तो नेमका कसा लागणार आहे सविस्तर. पूर्व परीक्षेचा कट ऑफ एकत्र लागणार आहे, मेन्सचा कट ऑफ कसं लागणार आहे, त्यासोबत एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कालच एमपीसीचं प्रसिद्धीपत्रक आलंय, तर त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगितलं बघा. एमपीसी गट क भरती 2026 नवीन पॅटर्नचा संपूर्ण उलगडा इथे बघा. तो जी आर आलाय, प्रसिद्धीपत्रक, त्याचं अचूक विश्लेषण, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तुमच्या पदासाठी अर्थ. तर सगळे पद आहेत, त्या सगळ्या पदासाठी डिटेलमध्ये आपण सगळी माहिती बघूया. पहिलं तुमचा संपूर्ण बदलाचा गाभा. फक्त 3 महत्वाचे बदल झाले. एक, तुमची एकच संयुक्त पूर्व परीक्षा, पदानुसार मुख्य परीक्षा आणि जुन्या उमेदवारी त्यांना दिलासा आहे. दिलासा काय, त्यांना नवीन फॉर्म भरला असेल जुना अगोदर हरकत नाही, नव्याने भरायची आवश्यकता नाही, फक्त तुमची प्रोफाईल अपडेट करा. ठीक आहे. आता वेगवेगळ्या परीक्षा नाहीत, सर्वांसाठी एकच परीक्षा आहे. एकूण पद जर पाहिले असेल तर वेगवेगळे पद, टोटल 10 पद आहेत. या 10 पदाचा तलाठी नावाचं पद आहे, लिपिक टंकलेखक नावाचं पद आहे, कर सहाय्यक नावाचं पद आहे, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक पद आहे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक अधीक्षक आणि AMVI RTOचं पद आहे. या सगळ्या पदांसाठी बघा इथं सगळे पद इथं दाखवलेत आणि एकच तुम्हाला दरवाजा दाखवलाय. म्हणजे ह्या सगळ्या पदासाठी एकच एक्झाम आहे. पूर्व परीक्षा एकच, संयुक्त पूर्व परीक्षा वेगळी नाहीये, फक्त मेन्स मध्ये बदल आहे. लाखो विद्यार्थी, हजारो पदे, पण पूर्व परीक्षा फक्त एकच आहे. प्रशासकीय असो वा तांत्रिक, सर्वांची सुरुवात इथूनच होणार. प्रशासकीय पद आणि तांत्रिक पद सर्वांसाठी बघा एकच दाखवलंय, एकच पूर्व परीक्षा आहे, वेगळी कुठलीच नाही. आता हे पद आहे, या पदांसाठी तुम्ही जर पाहिलं असेल तर मागचं इकॉनॉमीचं सुद्धा बघून घ्या. सगळ्या पदांसाठी तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर आपली बॅच सुरू झाली. 2999 म्हणजे 3000 फीस आहे. फक्त 5 ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे. 900 रुपये फीस ठेवलेली आहे. श्री अकॅडमीचा लोगो दिसतोय, प्ले स्टोरचा श्री अकॅडमी टाका, हा लोगो दिसतोय, ऍप डाउनलोड करून घ्या, किंवा या ठिकाणी आपला नंबर दिला 9552625563 त्या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करा. कोणते पद आहे, तलाठी, लिपिक टंकलेखकर, सहाय्यक उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, वरिष्ठ लेखक आणि सहाय्यक अधीक्षक. या सगळ्या पदांसाठी तुम्हाला पीओ करणं गरजेचं आहे. जर पास व्हायचं असेल तर पीओ बॅच आहे, फक्त 900 रुपये 5 ऑगस्ट पर्यंत आहे. आजच बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता जर पाहिलं असेल एकच संयुक्त मुख्य परीक्षा असणार आहे. कोणत्या पदासाठी, तर प्रशासकीय पद. त्यामध्ये तलाठी, लिपिक टंकलेखकर, सहाय्यक उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, वरिष्ठ अभिलेखापाल आणि सहाय्यक अधीक्षक, या सगळ्या पदांसाठी एक मुख्य परीक्षा आहे. ठीक आहे. मग दुसरे 2 पद आहेत जे तांत्रिकचे आहे. कुठलं, AMVI स्वतंत्र मुख्य परीक्षा आहे. त्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याची स्वतंत्र मुख्य परीक्षा. बाकीच्या ह्या एवढ्या 8 पदाची एकच मुख्य परीक्षा आहे. त्या 2 पदाचं वेगळं तांत्रिकचं आहे सिलेबस, तर त्यांच्या सिलेबसनुसार यांची वेगळी परीक्षा असणार आहे. बघ काय दिले यांनी, ज्या पदांसाठी सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता एनी ग्रॅज्युएशन लागतं त्या सर्व पदांसाठी मुख्य परीक्षा एकत्रच घेतली जाईल. तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगळा अभ्यास किंवा वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही असं म्हटलेलं. आता तांत्रिक पद आहेत आणि इकडे प्रशासकीय सगळे पद आहेत, कारण त्यांचं जे काय एज्युकेशन आहे तिथे टेक्निकलचं, त्यामुळे त्यांची वेगळी मुख्य परीक्षा असणार आहे. ठीक आहे. बॅच जॉईन नसेल की लवकर बॅच जॉईन करू घ्या, या नंबरला संपर्क करा. आता निकालाची प्रक्रिया, एकाच पूर्व परीक्षेवरून अनेक संधी कशा मिळतात. पूर्व परीक्षा एकच असणार आहे, तुमचा कट ऑफ एकच लागणार आहे. मागचा कट ऑफ सुद्धा तुम्ही जर पाहिला असेल तर टोटल मागच्या कट ऑफला 7000 जागा होत्या, 19 कट ऑफ लागलेला आहे आणि या सुद्धा जागा साधारणतः 7000 प्लस जाऊ शकतात. पण सध्याच्याला जर पाहिलं असेल तुमच्या जागा किती आहेत, 5700 जागा धरून चला, 5700 जागा आहेत. मागच्या जागा होत्या 7000. किती होत्या, कट ऑफ किती लागला, 19 मार्काला. परंतु लक्षात ठेवा इथं कट ऑफ तुमचा कमी लागेल का, नाही. त्यावेळेस फक्त एमपीसी गट होते, यावेळेस तुमच्या तलाठी आहेत, वेगवेगळे पद आहेत आणि सगळ्यात जास्त तलाठी भरतीला जास्त मुलं आहे प्रेफरन्स करणारे, त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ वाढणार आहे. ह्या 57 जागा जरी असल्या 5700 यावेळेचा, तर लक्षात ठेवा तुम्हाला यावेळेस कमीत कमी एवढे मार्क घेणं अपेक्षित आहे. कट ऑफ कमी लागेल पण टार्गेट यापेक्षा प्लस करा. ठीक आहे. मागचा 19 आहे, त्याच्या दुप्पट मार्क यावेळेस लागू शकतो कट ऑफ, 35 ते 40च्या दरम्यान.
तुम्हाला वाटत असं जागा आहे, परंतु स्पर्धा मोठी, संख्या मोठी, फॉर्म मोठे येणार आहेत. स्पेशल तलाठी भरती करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जो एमपीसी गटकीची तयारी न करणारे सुद्धा अनेक जण सरळ सेवाची तयारी करणारे आहेत. त्याच्यामुळे फॉर्म जास्त येतील, कट ऑफ सुद्धा जास्त लागेल. तर टार्गेट तुमचं 40 मार्क ठेवा. आता बघा, प्रशासकीय पदाचा कट ऑफ एकत्रित कट ऑफ लागणार आहे. सगळ्यांचे एक कट ऑफ लागणार आहे, परंतु वेगवेगळे मेन्स देणार. ज्यांचं टायपिंग आहे, ग्रॅज्युएशन आहे, ठीक आहे, तर ते सगळ्यांसाठी तलाठी लिपिक या सर्वांसाठी एकच यादी लागणार आहे. परंतु AMVI हे जे पद आहे याचा सुद्धा कट ऑफ पूर्वचा सेमच लागणार आहे, परंतु मेन्सला वेगळं आहे. तिकडे मत्स्य विकास अधिकारी मेन्स वेगळी आहे. म्हणजे एका कट ऑफवर त्यांना वेगवेगळ्या एक्झाम देता येणार आहे. आता तुमचा जे काही प्रेफरन्स आहे, समजा तुम्हाला मार्क चांगले आहेत, तलाठी पदच पाहिजे तुम्हाला किंवा लिपिक नाही पाहिजे, तर मग प्रेफरन्स द्यायचे. प्रत्येक पदाचे प्रेफरन्स आहे आणि त्याच्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. मग संयुक्त मुख्य परीक्षा झाली तुमची, दिलेली आहे, तुमचा निकाल लागलाय. निकालाच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे, पसंतीक्रम नोंदवायचा आहे. तलाठी असेल, कर सहाय्यक असेल, लिपिक असेल, तुम्हाला पहिला प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे, त्या पहिल्या प्रेफरन्सला तुमचं सिलेक्शन होणार आणि मग मेरिटनुसार तुमची अंतिम निवड त्या ठिकाणी होणार आहे त्या पदासाठी. पहिला तुमचा निकाल लागणार आहे, निकाल लागल्यानंतर तुम्हाला दिलं जाणार आहे, तुम्ही निवड झालाय. परंतु मग तुम्हाला जे काही मागच्या वेळेस प्रेफरन्स द्यायचे होते त्या प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. पहिला ज्याने प्रेफरन्स दिलाय, मार्क चांगले आहेत, तर ज्याने पहिला प्रेफरन्स दिला त्याचं पहिल्या प्रेफरन्स निवड होणार आहे. एखाद्याने तलाठी दिला नसेल, दुसरा दिला असेल, तिथं निवड होणार. त्यामुळे प्रेफरन्स देताना सुद्धा व्यवस्थित द्या, ठीक आहे. हा, फॉर्म भरताना सुरुवातीला पसंतीक्रम देण्याची घाई नाहीये. मुख्य परीक्षेच्या नंतर हा विचार केला जाणार आहे. तुम्हाला नवीन अर्ज करण्याची किंवा पुन्हा फी भरण्याची कोणती गरज नाही. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर फक्त तुमची प्रोफाईल आहे, ती प्रोफाईल अपडेट करा. परंतु एक अत्यंत महत्त्वाची अट आहे, एमपीसीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती, जी काही एज्युकेशन डिटेल, ती अपडेट करा. तुम्ही प्रोफाईलमध्ये माहितीच टाकली नसेल, समजा तुमची टायपिंग नव्हती पण यावेळेस टायपिंग झालेली आहे, मागच्या वेळेस तुम्ही अपियर म्हणून फॉर्म भरला, यावेळेस तुमची पदवी झालेली आहे, तर ते तिथं अपडेट करा. कारण नवीन जोडलेल्या जे काही पद आहेत एनी ग्रॅज्युएशनवर, त्या पदासाठी सिस्टीम तुम्हाला विचार करणार नाही ऑटोमॅटिक. जर तुम्ही जर टायपिंग टाकलं असेल, ग्रॅज्युएशन टाकलं असेल, तर सिस्टीम तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा विचार त्या ठिकाणी करेल. ओके, तर लॉग इन करून प्रोफाईल एकदा चेक करून घ्या. पूर्वीची अडचण, फॉर्म भरताना पदवी पूर्ण असणे सक्तीच होतं, आता गरज नाहीये. ग्रॅज्युएशन तर थर्ड इयरला असाल तरी अपियर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. नवीन बदल, अंतिम वर्षाला फायनल इयर अपियरिंग असलेले विद्यार्थी आता थेट पूर्व परीक्षेचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात. मुख्य परीक्षेच्या वेळेपर्यंत तुमच्याकडे किमान द्वितीय श्रेणीतील पदवी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, नाही तर फॉर्म भरता येणार नाही. मूळ जे होते ते टोटल 5 पद होते. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक आणि एमव्हीज. त्यानंतर 22 जुलैला नव्याने पद ऍड झाले. लिपिक, टंकलेखक, तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, हे नवीन बदल आहे. एक्झाम तुमची जे काही एक्झाम फॉर्म भरण्याची तारीख 5 ऑगस्ट ही शेवटची आहे. अजून तारीख वाढली, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म नसेल भरला भरून घ्या. आणि 25 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. 25 ऑक्टोबर गट क संयुक्त पूर्व परीक्षा तुमची असणार आहे. टार्गेट 25 ऑक्टोबर ठेवा. आणि 5 ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे. फीस 900 रुपये आहे. मागचे लेक्चर बघून घ्या, कारण बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषय अजिबात वाचायची गरज नाही, नोट्स काढायची गरज नाही. नेमकं तुम्हाला त्या विषयाला काय विचारलं जातं तेवढंच करायचंय, बस तुमची पूर्व परीक्षा पास होणार आहात. त्यासाठी तुम्हाला आपलं श्री अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. या सगळ्या पदासाठी संपर्क करायचा आहे तर आपला नंबर दिला, या नंबरला संपर्क करा. फीस 5 ऑगस्ट नंतर 3000 होणार आहे. ऍडमिशन जे आहेत खूप मुलं आहेत घेत आहेत, तर फीस 900 रुपये. आजच ऍडमिशन करा किंवा या नंबरला संपर्क करा. ठीक आहे, थांब. हा, टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करून घ्या सगळे. तारीख लक्षात ठेवा, 5 ऑगस्ट फॉर्म भरण्याची आणि 25 ऑक्टोबर तुमची एक्झामची.